या कला मंच आहे वाटतं आता शिवाय काय त्याच शिवशक्ती नाच मंडल मेंदडी कोलीवाला बघितलंय सेल्फी उदय याच्यामुळे आपल्याला आज संधी भेटली आता येवची कोण आहेत बुवा उमेश पोटले आणि तुषार पंधरे तर मजा येईल सेल्फी रंगमंच देखा कैसा आहे आतमध्ये रंगमंचाचा यो दरवाजा आहे येऊन दे म्हणा तो सगळं साहित्य ठेवल्यात स्टेजवरची व्ह्यू देखा कैसे दिसते इकडे पब्लिक बैसत आणि आपण स्टेजवर उभा आहोत स्टेज देखा स्टेज आता नाचतील आता कला सादर करतील वरती पण मस्त लाइटिंग वगैरे आहे भारी आहे सगळा मजा येईल मी फर्स्ट टाइम आले यायचं हे नाच देखावला ते पण ढोलकी चढवतात पूर्व तयारी देखा पूर्व तयारी अप्पा आणि मिलिंदा वाजवला पियानो
घराणे आणि रायगड सांस्कृतिक कलामंच या मंडळाचा मी पाच आहे. या ठिकाणी मला ढोलकिया सांगत होते आमचे ऋतिक पायगोळी आपण ज्यांच्या ढोलकीच्या बोलावरती मंत्र उभं होतो अशा आमचे रवींद्र पायगोळी यांचे चिरंजीव या ठिकाणी आम्हाला ऋतिक पायगोळी साथ देत आहेत. तसेच आमचे ऑर्गन मास्टर ज्यांनी आम्हाला सुरांत ज्ञानाचे धडे आमच्याकडून करून घेतले असे आमचे ऑर्गन मास्टर मिलिंद दादा पायगोळी आमचे राज्य मास्टर सदैव आमच्या पाठीशी त्यांची कौतुकाची थाप आणि सहकार्याचं लागतं असं आमच्या प्रशांत दादा पायगोळी तसेच डॉक्टर प्रशांत आमचे उदय पायगोळी असा हा पूर्ण संच या ठिकाणी घेऊन आम्ही कार्यक्रम करतोय. त्या ठिकाणी उपस्थित बरीचशी मंडळी आहेत. शाहीर उमेश पोटले म्हटलं की सांगायला नकोच बडाईपणा करत नाही पण आपल्यातूनच म्हणतात लोक की उमेश भाऊ म्हटलं की गणातून काहीतरी जर लग्न असतं. राजदादा खास गण घेऊन आलोय. लक्ष असू द्या सामाजिक विषयावर आपण गण बांधणी करत असतो आणि यावेळेला देखील बुवा आपला हा विषय त्या ठिकाणी सादर करतोय. आपल्या देखील गणाकडे लक्ष असू द्या. लहानाची केली मोठी राहून आम्ही उपाशी पोटी आणि ओझाची वाईली पाटी हा वंशाचा दिवटा जगवण्यासाठी अहो लाखोंच्या प्रॉपर्टीवर लाभली याच्या नावाची पाटी लाखोंच्या प्रॉपर्टीवर लाभली याच्या नावाची पाटी ठेवला भरवसा याच्यावर हीच झाली आयुष्याची चूक मोठी. लहानाचा मोठा केला कितीतरी हो व्यापारी लहानाचा मोठा केला मग कितीतरी हो व्यापारी. लग्नानंतर मुलगा बिघडला बायकोच्या त्या शापानी. काय म्हणतोय
लहानाचा मोठा केला कितीतरी भोग्या पाणी लग्नानंतर मुलगा बिघडला बायकोच्या त्या शापाने मग सांगना गणेशा कुठे जायचं म्हाताऱ्या आई बापाने मग सांगना गणेशा कसं जगावं म्हाताऱ्या आई बापाने
करती स्वतःचा गौरव हे सारे गौरव अहो करती स्वतःचा गौरव हे सारे गौरव झाली कपात यांच्या मनामध्ये काय म्हणतोय करती स्वतःचा गौरव हे सारे गौरव झाली कपात यांच्या मनामध्ये मग काय आज भिडत होत या नारळामध्ये बघू तमाई कुणामध्ये आज भिडत होत या नारळामध्ये बघू तमाई कुणामध्ये पुन्हा एकदा रसिका प्रेक्षकांना शाहीर मानानुसार करून आपण दुसरी फेरी आपण या ठिकाणी संपवतोय आणि दोन पहिल्या फेरीला शुभेच्छा देतोय. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. सोहम संजय बागवे 500 रुपये आणि माझे मामा एक. पहिली वारी खपले मस्त मजा आहे रे. लगेच देखा दुसऱ्या बुवाची टीम आली. आता तुषार पंधेरे बुवांची बारीवर. चेंजिंग रूम मध्ये येऊन बाऱ्याची फुल चर्चा.
आमचा विशाल बंदरकर, आमचा धनावडे आणि या ठिकाणी अनेक कलावंत आहेत, पण हे खास करून माझ्या या कलेसाठी मला सेवा देण्यासाठी हजर आहेत ते म्हणजे तुषार शिरसाट. छावा पिक्चर कोणी पाहिला? सगळ्यांनी पाहिला ना? छावा पिक्चरची सगळी म्युझिक या मुलाने दिली आहे. खरोखर जोरदार टाळ्या कलाकारासाठी व्हायला पाहिजे. तुषार नाव पण तुषार आहे. आज तुषारचा मेळ जमणार आहे. आता पाऊस बरसतो काय बघूया या पोटले भुवांवर. आणि मी माझ्या वारीला सुरुवात करतो. माझे शिष्यमंडळी सचिन धुमाळ, सागर नावले, भावेश बोलिये आणि सुंदर. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर शिवराया जर का जन्मालेच नसते तर स्वराज्याचा पाया रचणे शक्य कधी पुन्हा झालेच नसते. कधी विकावं शिकलेच नसते तर किल्ले सर केलेच नसते. हिंदू धर्मासाठी जीवन त्यागलेच नसते आणि तर महाराष्ट्रात हे भगवे वादळ उठलेच नसते. म्हणून हिंदू धर्म टिकला पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे. या ठिकाणी मी माझ्या स्तवनाला सुरुवात करत आहे. लक्ष असू द्या, वेळ फार कमी आहे. मला सांगावं, शक्तीवाले कलगीवाले अशा पद्धतीने गण गाऊ शकतात का? कलगीवाले अशा पद्धतीने गण गाऊ शकतात का? बायकोच्या शापाने. आता तू बाई आहेस, तू बाईची बाजू मांडली पाहिजे. आज तुला श्रेष्ठ करून गेलाय बुवा. आधार असावा. कलगी तुरा आहे बुवा. कलगी तुरा हा शास्त्रात गायला पाहिजे. परंतु बुवाने विषय असा मांडला की बायकोच्या शापाने मग सांगा कसं जगावं या म्हाताऱ्या आई बापानं. बरोबर, विषय चांगला आहे बुवा, त्या काय वाद नाही. पण या कलगी तुराला साजेसा विषय नाही बुवा. कारण मी पुरुष आहे, तू बाई आहे. आता तू बाईलाच कमजोर ठरवलेस म्हणजे बाई शाप देते असं ठरवलेस. बरोबर की नाही? मग माझ्या वडिलांनी म्हणजे बाबांनी आताच लिहून दिलंय का ते लक्ष असू द्या. पिढला गेला शनिदेव बायको शाप असतात. नजर शनीची वक्र त्यामुळे सर्वात चुकीचे रस्तात. लक्ष द्या. पिढला गेला शनिदेव बायकोच्या शाप असतात. नजर शनीची वक्र त्यामुळे सर्वात चुकी रस्तात. संसार थाटून बसतात आणि सासू सासऱ्याला म्हणूनच सुना हसतात. हा शाप आहे बुवा. बरोबर, तुम्ही विषय मांडला तर शास्त्र द्या ना बुवा. शनिदेव लागला ना आपल्या मागे शनिदेव लागला की असंच होणार आहे. मला वाटतं तुमच्या शनिदेव लागला काय बुवा? हा ठीक आहे बुवा, तुम्ही तुमच्या पद्धतीने गण गायला. परंतु अशा पद्धतीने गण गाऊ नका बुवा. तुम्ही बाईची बाजूने गण मांडला पाहिजे. मी माझा गण प्रथम वंदन करतो. गीत गाताना प्रथम वंदन करतो शिवाच्या गणाला. कावड कष्ट करून वाढविले हे वंदन माझ्या माय बापाला. करतो वंदन ज्ञानी दिले ज्ञान त्या गुरुजनाला. आणि ज्यांच्या कृपेला रूपास आलो हे वंदन माझे पुन्हा रसिक जनाला. सिद्धिविनायक मंगलदायक ओम ब्रह्म स्वरूपा. मूळ बीजाक्षर ओम क्षराक्षर तुझ प्रणव रूपा. अचळा व्यापक मळ रूपा. वासुदेव कवी म्हणे विणविशी जीव शिव. आता आज 27 तारीख आहे. बरोबर आज
महिन्याने आपल्या घरी गणराज येणार आहे. या गणराजाची आगमनाची आतुरता तुम्हाला कोकणकरांना लाभली आहे. या गणातून ऐका. मी निघालो कोकणाला गौरी गणपतीच्या सणाला. सगळेच निघणार ना. मी निघालो कोकणाला गौरी गणपतीच्या सणाला. निसर्गरम्य नटली धरती आनंदाला येते भरती सुख हे वाटे मनाला. मी निघालो कोकणाला.
परंपरा मराठी घराघरा विसरून चालेले सवंगडी तू बोला काना बासरीतून मराठीची सूर. आता मला सांगा, तुमची कल्पना चांगली आहे बुवा, तुमच्या कल्पनेला मी नाव नाही ठेवत, परंतु ही गवळण होते का बुवा? ही गवळण होते का? कलगीधराची गवळण कशी असावी, राधा कृष्णाचं प्रेम या त्यामध्ये वर्णन केलेलं असावं, किंवा काना खोडकर आहे असं काहीतरी म्हणावं. आता मराठीचे सूर ही म्हणजे ही कलियुगातली राधा अशी म्हणायला लागेल, आणि म्हणून त्या पद्धतीने मी तोड देतो. लक्ष असू द्या. आता ही कलियुगाची गवळण राधा कशी तूक अडाणी, ए राधा गवळ्याची राधा, ही गवळ्याची राधा नाही, कलियुगाची राधा, कोटल्यांची राधा ही. कशी तूक अडाणी का नाही येत ध्यानी, कलियुगी सापडे नलो, कलियुगात तुला सापडे नलो, कळलेच नाही राधे ग तुला या बासरीची सूर, कळलेच नाही ग तुला बासरीची सूर, कळलेच नाही उमेश बुवा कलगीधराची सूर. हा कलगीधर इथे सादर करायचं आहे बुवा, एवढा वेळ घेतलात तो घेतलात, काय बुवा गाडी गातात बुवा. या ठिकाणी मी माझी गवळण गातोय, लक्ष असू द्या. ही गवळ्याची राधा नवीन करून आली असाच, हातात घेऊन मी उभा दांडा, गवळ्याचा पोळ आहे मी आडवाय वाटाज, सांग राधे नेणार की नाही प्यायला तुझं दूध ताज, अनप्रतिबंध रस्ता केला या गोकुळात चाले माझेच राज. माझी गवळण बघा आता ऐका बुवा, कारण जसा कलगीवाला जाईल तसं मला सुद्धा जावं लागेल, पण मी तो भाग सोडून जाणार नाही तुमच्यासारखा बुवा. गाडी चांगली लिहिता, पण कलगीधराला साधीची अशी गाडी द्या. पर्दे में रहने दो पर्दा ना उठाओ, पर्दा जो उठ गया तो है मैं क्या करूं, अल्लाह मेरी तौबा अल्लाह मेरी तौबा. चाल सुंदर आहे नक्कीच. हे तुम्ही झटपट आवराग कसा होईल दौराग, घरी मारील नवराग आहारी खेळतोय भवराग, हळूच मागून 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 हळूच मागून येऊन हात घालेली दोन्ही, झाकून ठेवा लोणी झाकून ठेवा लोणी, झाकून ठेवा लोणी झाकून ठेवा लोणी, झाकून ठेवा लोणी झाकून ठेवा लोणी, झाकून ठेवा लोणी झाकून ठेवा लोणी. हे झटपट आवराग कसा होईल दौराग, घरी मारेल नवराग आणि खेळतोय भवराग, हळूच मागून येऊन हात घालेल दोन्ही, झाकून ठेवा लोणी झाकून ठेवा लोणी, झाकून ठेवा लोणी झाकून ठेवा बाहेर बोलायची झाली चोरी गे, बाहेर बोलायची झाली चोरी गे, बाहेर बोलायची झाली चोरी गे, बाहेर बोलायची झाली चोरी गे. कोण करील धारीस तुम्ही साऱ्या बावळट, कोण करील धारीस तुम्ही साऱ्या बावळट, नाही काग कोण यात चतुर शहाणी, झाकून ठेवा लोणी झाकून ठेवा लोणी झाकून
पर्दो बंद दोन्ही विभागांचे एक एक बारी झालंय. एका मोठ्या आजारावर मात करून आज घाणेकर बुवा पुन्हा रंगमंचावर उभे आहेत. धन्यवाद बुवा आमच्या शब्दाला मान दिल्याबद्दल. मोबाईलच्या टपाई अहोला फुल हे रडे या रडणाऱ्या लहान मुलांना शिवा शिवरायांचे धडे या रडणाऱ्या लहान मुलांना